राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे फीडरवरून तिटवे आणि अर्जुनवाडा परिसरातील शेती पंपांना नियमित वीज पुरवठा होत नाही। त्यामुळे शेतकरी हैराण झालेत। दुसरीकडे वीज आहे तर पाणी नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे। त्यामुळे शेती पंपांना सुरळीत वीज पुरवठा करावा, अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। राधानगरी तालुक्यातील महावितरणच्या कसबा वाळवे शाखेमार्फत तिटवे आणि अर्जुनवाडा परिसरातील शेतीला वीज पुरवठा केला जातो। मात्र त्याची देखभाल दुरुस्ती बिदरी शाखा कार्यालयाअंतर्गत आहे। या दोन्ही कार्यालयात नियोजनाचा अभाव असल्याने या परिसरातील शेतीसाठीचा वीज पुरवठा नेहमी खंडित होतो। त्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत। गेल्या 2 महिन्यात वातावरणात उष्मा प्रचंड वाढलाय, त्यामुळे पिकांना सतत पाणी देणं गरजेचं आहे। मात्र रात्री तर सोडाच, पण दिवसाही वीज पुरवठा सुरळीत होत नाही। वीज वाहिन्यांमध्ये सतत बिघाड होतो, तर वारंवार वीज वाहिन्या चिकटून वीज पुरवठा खंडित होतो। अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत। त्यामुळे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकरी विचारतायत। त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर वीज कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी दिलाय। अनेक दिवस किंवा गेले कित्येक महिने आम्हाला सुरळीत वीज पुरवठा या ठिकाणी झालेला नाही। त्यामुळे आमची पिकं या ठिकाणी करपायला लागलेली आहेत आणि आता जर खऱ्या परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी डीपींची व्यवस्था नाही आहे। पोल कोलमडलेले आहेत, तारा एकमेकाला चिकटलेल्या आहेत। आमच्याकडे वीज बिलात मात्र स्थिर आकार, इंधन आकार आणि हे सगळं अधिभार हे घेतलं जातं, पण आम्हाला सुविधा मात्र MSEB देत नाही। खरं तर पुढच्या काळामध्ये आता पावसाळा सुरूच होणार आहे, पण अजूनही 1 महिनाभर पाऊस पडणार नाही आणि जर यांनी आम्हाला सुरळीत वीज पुरवठा केला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही या वीज कार्यालयाला टाळं ठोकल्याशिवाय आता थांबणार नाही। तर काही शेतकरी वीज वाहिनीमध्ये मुद्दाम बिघाड करतात, त्यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित होत असल्याचा खुलासा कसबा वाळवे शाखेचे अभियंता सागर धोंगडे यांनी केलाय।